योद्धा न्यूज मराठी। शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा शहर प्रमुख महेश कोटीवाले यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध धंद्यांवर मोठी कारवाई। तुर्भे MIDC परिसरातील बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार आवाज उठवण्यात आला होता। भंगार गोडाऊन सारखे बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंत्रे, उपशहर प्रमुख सिद्धाराम शिलवंत, विभाग प्रमुख इस्माईल शेख, उपविभाग प्रमुख जितू गायकवाड, उपविभाग प्रमुख किशोर दामले तसेच प्रभागातील शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवा सैनिक, महिला आघाडी आणि स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत उपजिल्हा प्रमुख तथा शहर प्रमुख माननीय महेश कोटीवाले यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन छेडले होते। त्या आंदोलनाची दखल घेत आज गणपतीपाडा येथील बंद पडलेल्या संजू कंपनी परिसरात सुरू असलेल्या भंगारच्या अवैध दुकानावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे गणपतीपाडा परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। आजपर्यंत तुमचंच ऐकत आला, तुम्ही आमचं ऐकायचं आणि आम्हाला त्याच्यावरती तोडगा काय ते द्यायचं, तरच आम्ही इथून हलणार नाही तर हलणार नाही। तुम्हाला मी अनेकदा आमचे जे उपशहर प्रमुख आहेत त्यांनी पत्रव्यवहार केलाय, ज्या ह्या कदमवाल्यांनी तिथं महापालिकेची असलेली मालकी हक्क जागा त्यांनी ताबा घेतलेला आहे। तो ताबा घेतल्यानंतर तुम्ही त्याला पाठीशी घालताय, कोणतरी हा मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे, त्याचं पत्र आल्यानंतर तुम्ही शांत बसता, सत्ताधाऱ्याच्या दबावाला तुम्ही बळी पडता का? मग तुम्ही काय काय असंच आहे ना, हे पत्र आलं म्हणून तुम्ही शांत बसताय? हे गेले 1.5-2 वर्ष झालं आम्ही पत्रव्यवहार करतोय, त्याच्या अगोदर पण त्यांना नोटीसेस दिलेल्या। त्याच प्रकारे तुर्भे MIDC मध्ये जे काही बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी 2-2 नंबरचे धंदे चालतात, जुगार आहे, दारू आहे, त्या ठिकाणी मर्डर देखील झालेत बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये, जाळपोळ झाले, स्फोटक ते भंगारचे गोडाऊन झालेत कंपन्यांमध्ये तयार, ड्रग्सचं तिथं हे चालू आहे, दारू देखील पकडलं पोलिसांनी, माहिती आहे ना बंद पडलेल्या कंपनीमध्ये। मग आपण त्या कंपन्यांवरती कारवाई का करत नाही? तशा कंपनी ताबा तुम्ही घ्या ना। आता ते ताबा आमचं घ्यायचं नाही, ताबा ही 400 तसं नाही बघा, एकमेकांवरती तुम्ही ढकलू नका। एकमेकांना आता जे बघा, जे लँड विभाग आहे ते लँड विभागाचं काम ते बघतात। अहो पण ते बघतात म्हणजे MIDC चालू ना शेवटी साहेब, आम्ही आरोपासून पत्रव्यवहार देतोय। उद्या प्रत्येक गोष्ट मला जर हे करत असेल तर तुम्हाला पत्र दिलं होतं, तुम्ही त्या सगळ्यांना बोलून द्यायला पाहिजे होते। ज्या अधिकारी आहेत त्यांना तुम्ही बोलून द्यायला पाहिजे, त्यांना उत्तर द्यायचे तर त्यांना बोलून आता घ्या, बोलून आता बोलून घ्या, बोलून द्या तुम्ही। अगोदर तुम्हाला पत्र दिले त्याप्रमाणे तुम्ही लोकांना बोलवलं। गाय सगळे मी बाहेर काढले, फायरच्या गाड्या रात्री फोनला म्हणून आग विझवलं आम्ही, ते त्याची बातमी देखील लावली पेपरला, तरी त्याच्यावरती कारवाई करत नाही। तिथं कोणतरी एखादा नेता फोन केला की लगेच तिथे भंगारचे गोडाऊन परत तयार चालू। मग अधिकारी एखाद्या नेत्याचं ऐकायचं आणि त्याचंच ऐकायचं असं काय असेल तर सांगा, म्हणजे जनतेला काय घेणं देणं नाही का? आमचं पत्रकारांचं तुम्ही नोटीस देताय, तुम्ही एवढं काय झोपला जात का? म्हणजे आम्ही तुम्हाला जागा करायचं नाही, इव्हन आम्ही ते 440 जाऊन कारवाई पण केली। हो साहेब बघा, ते कारवाई काय केलं, फोटो आहेत माझ्याकडे, उगा कुठेतरी आपण मी मारल्यासारखं करतो, तू रडला कर, ते नका सांगू। तोडफोड काय असते आम्हाला, आम्ही सांगू का तुम्हाला? बोला आता, दाखवतो तोडफोड काय ते काय सांगतील? जे गरीब बिचारे एखादी महिला वडापाव विकत असेल ना त्याचं उचलून आणतात बरोबर, आणि जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांच्यावर कारवाई करायला यांना हिंमत नाही, यांच्या ताकद नाहीये। गणेश जाधव साहेब आहे साहेब, आपण म्हणता ना शिक्षावर कारवाई झाली, काय झाली ते जाऊन एखाद्या ठिकाणी बाजूला कोपऱ्यात असलेली टपरी पाडून ही बाजूला आले साहेब, आहे जी स्फोटक करार पण तशीच आहे। वायू प्रदूषण वाढल्यामुळे नवी मुंबईच्या आयुक्तांचा पगार थांबवला जात आहे आणि त्या ठिकाणी ती केबल काढली जाते, त्यातून ते तांबा बाहेर काढला जातो, हे रोज सुरू आहे। मग हे केव्हा करणार आपण साहेब? त्या ठिकाणी आग लागली तर घरं जळतील, लोकांची जीवितहानी होईल मोठ्या प्रमाणात।